नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरसट, पर्यवेक्षक रावसाहेब उशीर, यशवंत दाणी, पी.के. पगारे, कॉलेज विभाग प्रमुख श्रीमती संध्या सूर्यवंशी, शैलेश माने, कार्यालय उपप्रमुख बाळासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व बौद्ध धम्म प्रार्थने करण्यात आली आहे. बौद्ध धम्म प्रार्थना विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती साधना पेल महाले यांनी केली व सौ देशपांडे यांनी त्यास संगीत साथ दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कथार यांनी केले. प्राध्यापक शिवाजी कदम, प्राध्यापक मेघा जगताप, ज्येष्ठ शिक्षिका सुमन वीरकर यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती सांगितली. पर्यवेक्षक यशवंत दाणी सर यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आलेल्या अनेक अडथळ्यांची माहिती सांगत ज्ञानपी पासून कसे बनले, वाचाल तर वाचाल हे खरे सत्यात उतरवले. विद्यालयाचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी बोलताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी नुसत्या साजरा करायच्या नाही तर त्यातील तत्वे अंगीकारायची असतात. बाबासाहेबांनी भारताला दिलेले संविधान हे खऱ्या अर्थाने महान असा तो ग्रंथ आहे, ज्या ग्रंथांच्या नियमांच्या चौकटीतून आज संबंध भारतीय जनता आपले जीवन स्वच्छंदीपणे जगत आहे. देशातील जे महान राष्ट्रपुरुष होऊन गेले त्यांच्या जीवन कार्याचा आदर्श बाबासाहेबांपुढे होता. खरोखर रामजी बाबांचे घराणे तसे फार श्रीमंत नव्हते, परंतु संस्कारांनी मात्र श्रीमंत होणे हे मान्यच करावे लागेल. वडिलांच्या रागवण्यात प्रेम आणि आपल्या जीवनाचा विकास असतो हे आजच्या मुलांनी विसरून चालणार नाही. संघर्षातून शिक्षण घेतले तर ते ज्ञान चिरकाल टिकत असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मपंथ, जात, वंश, वर्ण सर्व एकसारखे आहेत, यात भेदभाव नाही. जर निसर्ग कुठल्याही घटकात भेदभाव करत नाही व माणूसच का करतो हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेबांनाही पडत होता. हा समाज एक संघ झाला तर देशाचा विकास हा खूप झपाट्याने होईल. सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीमती नेहा देशमुख व कांचन निफाडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक बंधू, भगिनी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कांचन निफाडे यांनी तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी केले. यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. मला जाणीव आहे की आपण जवळजवळ पाऊण तास या ठिकाणी मांडी घालून बसलेलो आहोत आणि एवढी सवय आता आपल्याला नाही. त्यामुळे एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष कथार, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.